मतलब अभी तक कोई ऐसा उन्होंने केस नहीं दर्ज किया, ऐसा है नहीं। इधर भी अपने यहाँ एक मैटर हुआ था, तो जब भी वो लोग ने शिकायत दर्ज, अभी उसका रिजल्ट आने वाला है। ठीक है, हम लोग को उनसे शिकायत नहीं है, हमको शिकायत है सरकार से। उनको किधर तो भी एक कायदा सुव्यवस्था है ना, इतनी बोलते ना कमज़ोर है, वो एकदम स्ट्रांग होना चाहिए। किधर तो भी है ना, मतलब बोलते हैं ना बेटी सुरक्षित नहीं है, तो आप अगर लाड़की बहन योजना निकालते हैं, वो करते आप लाड़की बहन बोलते हैं, लेकिन लाड़की बहन और लाड़की बेटी, लाडली बेटी सेफ यहाँ पे नहीं है। सेफ हमको सेफ्टी चाहिए महिलाओं के लिए। और आज हम ठीक है गिने चुने निकले हैं, कल हम लाखों की तादाद से निकलेंगे और उतने हम हमारी शक्ति दिखाएंगे। हमने आज ये कैंडल मार्च इसीलिए किया है क्योंकि हमको साथ में इकट्ठा होके हमको बोलना है, पुलिस को बोलना है और आम जनता को भी कि हम लोग सेफ नहीं है। जैसे ताई ने बोला, लाड़की बहन की से भी ज़्यादा हमको सुरक्षा की ज़्यादा ज़रूरत है। सुरक्षित की कुठं तरी त्यांना आहे ना शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे जागेवर। जसं आपले माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं होतं की बलात्कार करणाऱ्याला आम्ही जागेवर शिक्षा देणार, कोर्टात केस चालवणार नाही। मग आता का कोर्टात केस चालते, जागेवर का त्यांना देत नाहीये शिक्षा? दिली पाहिजे ना शिक्षा, त्याच्यामुळे हे सगळं फावलंय। पूर्ण भारतात त्या गोष्टी आहे ना हे होत चालले की त्यांच्या मनात भीती राहिलीच नाही, त्यांना राहिलीच नाही, भीतीच राहिली नाही, देतच नाही ते बिंदास असं बिंदास हे करतात ते। त्यांना काय झालंय माहितीये, त्यांना माहिती या गोष्टीला काय फार केस चालेल, 5 वर्ष जातील, 7 वर्ष परत येतील बाहेर आणि बिंदास छाती ठोकपणे फिरतील। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हा जमाव निघालाय। आणि माझ्या महिला त्यांच्या मनातही वाटलं का त्या छोट्याशा चिमुकलीसाठी आज आम्ही तिला न्याय द्यायला निघालोय आणि त्या मुलीला आम्ही न्याय देऊनच राहणार आणि त्या नराधमाला फाशीची ही शिक्षा झालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे। त्याला जागचं